सुशांत सर, राजापूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आणि आजूबाजूच्या काही ग्रामीण भागात अवैध दारू विक्री होत असल्याची आपण माहिती देत आहे. काय सांगाल, काय विषय नेमका आहे, काय वाटतं? ठीक आहे, आज आम्ही माहिती देत नाही आहोत. गेली वर्षभर आम्ही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सांगत येत आहोत की राजापूर शहरामध्ये हा जो अवैधरित्या गोवा दारूचे जे काही धंदे चालू आहेत, राजरोसपणे चालू आहेत, म्हणजे त्याला कोणाचीही भीती नाही. रस्त्यावर येऊन आज दारू विकायला लागलेत. याबाबत आम्ही समक्ष जाऊन तक्रारही केली पोलीस स्टेशनला, पण कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही आज तागायत. आता सुद्धा सुरू आहेत का? हो, राजरोसपणे चालूच आहेत. कोणाची भीती आहे यांना कुठल्या म्हणजे कायद्याची भीती राहिलेलीच नाही आहे. त्यामुळे हे राजरोसपणे करतायत. तुम्ही बघा ना, पुलाच्या पलीकडे रस्त्यावर येऊन दारू विकतायत. काय मला वाटतं थोडे दिवसांनी इथे जव्हार चौकात येऊन विकतील, कारण यांना कोणाची भीतीच राहिलेली नाही आहे. याआधी हे असं चालायचं नाही. असे अवैधरित्या धंदे चालू होते याआधी, पण हे केव्हा रस्त्यावरून आले नाही विकायला. पण आज यांची मेंटॅलिटी अशी वाढली आहे की आमचं कोणी काही करू शकत नाही. आणि ह्या व्यवसायात आज किती युवा तरुण आहेत, तरुण वर्ग आहे जास्त प्रमाणात, जो आज त्या बरबादीच्या ह्याच्यावर आहे. आज आम्ही बघतोय ना चित्र सगळी. राजापूर आणि राजापूर तालुक्यातच म्हणतो मी, नुसतं शहर नाही म्हणत आहे. काय कसलीही भीती राहिलेली नाही यांना. नवीन युवा जनरेशन, युवा पिढीची बरबादी आहे ह्या गोवा दारूमुळे. तुम्हाला तर माहिती असेल नाट्यात काय घडलं ते. 17 वर्षाचा मुलगा जेव्हा जातो ह्या गोवा दारूच्या ह्याच्यात, तेव्हा त्याच्या आईवडिलांची काय आज मनस्थिती असेल. तरीही ह्याच्यावर कोणीही काही कारवाई करत नाही आहेत. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की एवढं पोलिसांकडून कारवाई न होण्याचं कारण काय आहे. इथे तर ते ट्रॅफिकवाले सामान्य लोकांना रोज सकाळी उठल्यापासून लायसन दाखवा, गाडीला आरसा नाही, नंबर प्लेट नाही, तुमच्या गाडीला हे नाही ते नाही, हा दंड तो दंड, म्हणजे हे चालू आहे. पण जिथे खरोखर कुठेतरी शासन व्हावं ते चाललेलंच नाही आहे. राजरोसपणे चालू आहे. तिकडे गुटखे विकतायत, इकडे गल्लीबोळात टपऱ्यांवर आकडे, म्हणजे नगर परिषदेने परवानगी दिलेल्या आहेत बेरोजगारांसाठी, व्यवसायासाठी, पण त्या व्यवसाय न करता त्या टपऱ्यांवर अक्षरशः आकडे धंदे चालू आहेत प्रत्येक टपरीवर. आता हे तर काय लपून छपून पण नाही आहे, मुख्य रस्त्यावर चालू आहे सगळं. मग हे काय दिसण्यात येत नाही, या सगळ्या गोष्टी दिसण्यात येत नाही. आपण राजापूर नगर परिषदेचे निवडणुकीमध्ये इच्छुक नगरसेवक आहात. आता गाळ उपसा करण्यात आला कोदवली आणि अर्जुना नदी पात्रातला, राजापूर शहरामधला. आपल्याला या गाळ उपसाच्या विषयामध्ये काय वाटतं? नाही, ठीक आहे, चांगल्या प्रकारे झाला आहे गाळ उपसा, पण तो गाळ मुळात पहिला आधी बाहेर गेला पाहिजे. सर्व जो काही गाळ उपसा होत आहे तो मुळात नदीपात्रातनं बाहेर गेला पाहिजे, नाहीतर तोच गाळ परत नदीपात्रात येतोय. संपूर्ण गाळ जो आहे ना तो नदीतनं बाहेरच गेला पाहिजे. तो नदीपात्राच्या कडेला वगैरे हा ठीक आहे, तुम्ही जर कडेला करत असाल तो डम्पिंग, तर त्याला एखादी वॉल आणा मंजूर करून, जेणेकरून तो व्यवस्थित रस्ता रुंदीकरण पण होईल. समजा या जव्हार चौकापासून ते खालच्या गणेश घाटापर्यंत जर वॉल अशी मंजूर करून आणली तर तो जो गाळ आहे तो तिथे डंप करता येईल, जेणेकरून हा रस्ता रुंदीकरण पण होईल, वाहतुकीला अडचण होणार नाही, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व होईल. काय उलट काही व्यवसाय पण वाढतील तिथे जर हा रस्ता रुंदीकरण झाला तर. त्याला काहीतरी विजन हवं. नुसता गाळ उपसा
ठीक आहे, गाळ उपसा व्हायलाच हवा काय, कारण हा दरवर्षीचा आपला प्रॉब्लेम आहे पाण्याचा. आता आमचं ऑफिस पण नदीपात्रालाच आहे, ते कायम पाणी भरतं. गाळ उपसा हा चांगला मुद्दा आहे काय, पण ठीक आहे ते झाला, व्यवस्थित झालं आहे, पण यापुढेही त्याचं व्यवस्थित नियोजन असायला हवं गाळ उपसाचं. राजापूर शहरामध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प नाही आहे, तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? पाणी टंचाई निर्माण होते दरवर्षी, यावर्षी सुद्धा पाणी टंचाई भासू शकते. गोदावरी नदी धरणाचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये पाणी साठा कमी होतो उन्हाळ्यामध्ये, तर आपलं काय काय आपली मागणी? नाही, नगर परिषदचं या नळ पाणी योजनेबाबत काहीही विजन नाही आहे. त्यांनी आज तागायत ह्या नळपाणी योजनेबाबत काही केलेलं नाही. तुम्ही बघा, आमच्याकडे नदीच्या पलीकडे आज मला वाटतं 7-8 वर्ष झालेली टाकी आहे नवीन तेवटेवाडी परिसरात. त्याचा जर तुम्ही जाऊन ती नदीची त्या टाकीची जर पाहणी कराल तर स्लॅबवरचा खाली टाकीत पडलेला आहे गेली 3-4 वर्ष, पण तो खालचा स्लॅब काढला पण गेला नाही अजून, पण लोकांना तसंच पाणी देत आहेत प्यायला त्याच टाकीमधून. ह्यांच्याकडे त्याची पूर्ण माहिती आहे नगर परिषदकडे, पण काही करायचं नाही. ह्यांचं कुठलंही प्लॅनिंग नाही, नियोजन नाही की बा लोकांची पाण्याची जी काय व्यवस्था व्यवस्थित तरी करूया काय, हां, की त्याचं व्यवस्थित नियोजन करूया, पाईपलाईन्स व्यवस्थित करूया काय. माझ्या माहितीत तर असं आहे की नगर परिषदेने आता, आम्ही मागच्या वेळेला मला वाटते भोसले साहेब असताना टाकींची मागण्या केल्या होत्या, नवीन टाक्यांचे प्रस्ताव. मला वाटतं राजापूर शहरात 5 की 6 टाक्यांची मंजुरी स्वतः भोसले साहेब त्यामध्ये त्यांनी भरपूर चांगलं काम केलं काय. पण त्याच्या पुढे काय झालं त्याची आता माहिती पण नाही आम्हाला आहे की त्याच्या पुढे त्यांनी काय केलं. त्याचं भोसले साहेब तर गेले, त्यामुळे त्याचा पुढे काय झालं हे कोणालाच माहीत नाही. शहरातल्या रस्त्यांचे प्रश्न आहेत, बरेचसे रस्त्यावर खड्डे आहेत, रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. नवीन केलेल्या रस्त्यांवर तात्काळ खड्डे पण पडतात, अशी एकंदरीत परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. काय वाटतं आपल्याला? रस्त्याबाबत काय आता बोलावं तेवढं कमीच आहे. तुम्हाला काय आम्ही या गोष्टी सांगायला नको आहे. नवीन रस्त्याची अवस्था बघा काय झाली आहे ती आज. हां, आम्ही रस्त्याचं काम चालू असताना 1 महिना तोंडाला रुमाल, डोळ्यावर गॉगल घालून फिरत होतो का, तर त्याचा त्रास होत होता म्हणून लोकांना. एवढं लोकांनी सहन करून सुद्धा आज या रस्त्याची अवस्था काय आहे ती बघा तुम्ही. म्हणजे काय झालं आहे, ह्यांना कोणाचं बंधन, कोणाची भीती राहिलेलीच नाही आहे. कोणाला काय मनाला वाटेल तशी कामं करायची, पण त्याची पाहणी कोणी करत नाही, अधिकारी तर करतच नाहीत. आता मला सांगा, ह्या रस्त्याची आज अवस्था काय आहे, पण याच्यावर कोणी ॲक्शन घेतली? काही नाही, कोणी ॲक्शन घेतलेली नाही. आज तो रानतळ्यापासून खाली येणारा रस्ता बघताय ना तुम्ही, काय आज अवस्था आहे त्या रस्त्याची. पण ते निदान खड्डे तरी भरा, नाहीतर इतर वेळेला तुमची टेंडर निघतात, हा खड्डा भर, तो खड्डा भर. मग ह्या रस्त्याचे खड्डे तरी का नाही भरले जातात अजूनपर्यंत? मला वाटतं गेल्या 10 दिवसाआधी एक आमची महिला गाडीवरून पडली खडपेवाडीत त्या खड्ड्यामध्ये आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला. काय देणार प्रशासन तिला? ही प्रशासनाची जबाबदारी आहे. आज तिचा हात फ्रॅक्चर झाला, महिला होती एक. आज हा कारभार असा असल्यामुळे हे चाललं आहे सगळं. निदान तुम्ही खड्डे तरी भरा. प्रशासनाला हे पण नाही कळत का? इतर वेळेला तुमचे टेंडर निघत आहेत लाखोचे आणि खड्डे भरायला, मग हे खड्डे का नाही भरले जात आहेत? राजापुरातल्या बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांचा काही प्रश्न आहे, त्यांना व्यवस्थित पार्किंगसाठी वाहन पार्किंगसाठी जागा नाही आणि सगळी वाहतूक कोंडी होते बाजारपेठेमध्ये. व्यापाऱ्यांच्या सुद्धा अनेक अंतर्गत समस्या आहेत. काय वाटतं आपल्याला? नाही, बरोबर आहे, योग्यच आहे. त्यांचे मुद्दे योग्यच आहेत.
म्हणून मी म्हणतोय ना, आजपर्यंत राजापुरात जो विकास व्हायला हवा तो झालेलाच नाही मुळात. आणि त्याचा आधी नियोजन, प्लॅनिंग, विजन हे नगर परिषदकडे असायला हवं. राजापूरचं चित्र काय पलट कसं करायचं ह्याचं काहीतरी प्लॅन, विजन किंवा काहीतरी त्यांच्याकडे भूमिका असायला हवी ना. त्यानुसार मागणी असायला हवी. आता जसं मी म्हटलं ना तुम्हाला की हा रस्ता जो रुंदीकरण कशा आधारे होईल, तुम्ही गाळ काढताय बरोबर आहे, पण त्याचबरोबर एक त्याला सपोर्टेड एक वॉल घ्या खाली धक्क्यापर्यंत. हां, तर तो गाळही तिथे प्रेस करून वॉल झाली ना, तर तो गाळ त्याच्यात प्रेस होईल आणि रस्ता रुंदीकरण होईल. पार्किंगचे विषय सॉल्व होतील, ट्रॅफिकचे विषय सॉल्व होतील. असे काहीतरी मुद्दे घ्या ना. हे प्रशासनाने घेतले पाहिजे, पण प्रशासनाचा काहीच रोल नाही आहे या संदर्भात. राजापूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये, तालुक्यामध्ये बेरोजगारीचं त्याचं पण काय अजून धोरण नाही. एकंदरीत काय वाटतं आपल्याला? बघा, मला आठवतं आहे 2009 अणुऊर्जा प्रकल्प, त्यापासून मी हे सगळं बघतोय. 2009ला अणुऊर्जा प्रकल्पाचं पैसे वाटप झालं. तिथपासून हे 2025 आलं. मला वाटतं आहे त्यावेळेला मुलांना हेही आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला नोकरीऐवजी 5 लाख किंवा नोकरी, असं शासनाकडून एक प्रस्ताव होता. काही बेरोजगारांनी पैसे न स्वीकारता नोकरी मिळेल म्हणून त्यांनी पैसे नाही स्वीकारले. आज 2025 आलं आहे. आज पहिला प्रकल्प अणुऊर्जा व्हायला पाहिजे, जेणेकरून इथल्या बेरोजगारांना तिथे काही ना काही पुण्यामुळे नोकऱ्या तरी मिळतील. पण त्या विषयासंदर्भात कोणी बोलत नाही आहे. आता मुद्दा आला रिफायनरी, MIDC, ह्याही मुद्द्यावर कोणीच बोलत नाही आहे. काहीतरी भूमिका घ्यावी ना, जाहीर तरी करावं. एकतर होय तरी म्हणावं, नाही तर नाही तरी म्हणावं. काहीतरी भूमिका घ्याव्या. नुसतं आपलं मुलांची आपली आता मुलं आपली शिकतायत, बाहेर जात आहेत, मुलं शिकतायत, बाहेर जातात, ते रोजगारच नाही काय. पण त्यांना कुठेतरी कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी काहीतरी भूमिका घ्यावी सरकारने. काहीतरी जाहीर तरी करावं. आत्ता काय 5 वर्ष सत्ताधाऱ्यांकडेच आहे. मग त्यांनी जाहीर तरी करावं. एकतर होय तरी, नाही तर नाही तरी. म्हणजे अपेक्षा तरी राहतील किंवा नाही राहतील लोकांच्या. हाच मोठा इथे रोजगाराचा महत्त्व आहे. रोजगारासाठी हा मोठा विषय आहे की एखाद्या कंपन्या याव्या, एखादे उद्योग यावे, जेणेकरून इथल्या स्थानिक मुलांना व्यवसाय, नोकरी, धंदे काहीतरी उपलब्ध होतील. पण काहीतरी भूमिका घ्यावी असं आमचं म्हणणं आहे. रोखठोक घ्यावी भूमिका. आता आम्ही गेली 2009 पासून ते आता 25 आला, आम्ही तर अक्षरशः वैतागलो हे सगळं ऐकून. अणुऊर्जा तर अणुऊर्जा नाही, रिफायनरी तर रिफायनरी नाही, MIDC तर MIDC नाही. मग नक्की काय करणार ते जाहीर तरी करावं, जेणेकरून इथली स्थानिक मुलं आपली भूमिका तरी ठाम घेईल की इथे राहायचं की इथनं सगळा बोरिया विस्तारा गुंडाळून आपण मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी नोकरी व्यवसायासाठी जायचं.